आवाज महाराष्ट्राचा। अमित गोरखे यांची विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याने त्यांच्या आई भाऊक झाल्या आहेत। आज पिंपरी भाजपने आनंद उत्सव साजरा केला, त्यावेळी त्या बोलत असताना भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। मातंग समाजाला आज अमित गोरखे यांच्या रूपात आमदार मिळालाय। मातंग समाजाचा आवाज मंत्रालयात पोहोचावा यासाठी अमित गोरखे यांना मंत्री करावं अशी मागणी यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी केलेली आहे आणि या बातमीचा आढावा घेतलेला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। शिक्षित असलेले अमित गोरखे जे आहेत त्यांची विधान परिषदेवरती निवड झाली आणि कालपासूनच पिंपरी चिंचवड शहरात आनंद उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो आहे। आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्यांची आई आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत अमित गोरखे यांची विधान परिषदेवर निवड झाली आणि आज आपण आनंद उत्सव साजरा करतो, कसं वाटतं, काय अनुभव? खरं तर हे कधीच माहिती नव्हतं। माहेरी सासरी दोन्हीकडे गरिबी असल्यामुळं हा प्रसंग म्हणजे हा अति आनंदाचा क्षण आहे। खरं तर आमच्या मातंग समाजातून एक अमित गोरखेसारखा मुलगा इतक्या वरच्या पदावर जातो आहे, हा आमच्या समाजाला, आमच्या गावाकडच्या लोकांना सगळ्यांनाच अभिमानास्पद आहे। मला तर जसं त्याला डिक्लेअर केलं त्या दिवसापासून तर मी म्हणजे मला खरं जेवणही जात नाही, त्या आनंदाने झोप येत नाही रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत। विचार असतात की आता तो एवढं काम करत असताना आमच्यापर्यंत लवकर पोचत नव्हता, पण आता हे वरचं पद मिळालं आहे तर हा घरातल्या बायका पोरांना, आईला, सगळ्यांना वेळ कसा देणार, पण त्याला तेवढी शक्ती आहे। त्याच्या मागे सगळ्या देवांचा आशीर्वाद आहे, आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्याला ती शक्ती देईल देव। काल गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, काल मुलाखत पाहिलीच असेल, तर गणपती बाप्पांनी मोठा आशीर्वाद दिला आणि खरंच हे खूप मोठं भाग्य माझं की आज असा मुलगा माझ्या पोटी जन्मला, हे माझं खूप मोठं भाग्य आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर एका खेड्यागावातून येऊन आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये अतिशय कठीण काळात जे आहे अमित गोरखे यांनी आपलं जीवन जे आहे ते जगलेलं आहे। अशातच भारतीय जनता पार्टी जे आहे त्यांनी कुठंतरी याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर घेतलं आहे। एक आई म्हणून आपल्या काय भावना आहे? आज खरं तर त्याने लहानपणापासून कष्ट केलेत। ज्यावेळेस तो काळभोरनगरहून निघायचा तर त्याला शायनर म्हणायचे, कारण आम्ही गरिबी दाखवली नाही, पण चांगलं स्वच्छ राहा, टापटिपीत राहणं हेच शिकवल्यामुळं पण त्यांनी जिद्द धरली की आपला समाज कुठेतरी नाही। माझीही जिद्द होती, कारण मी त्यावेळेस माझी SCC झालेली 75मध्ये की मला माझ्या मुलांना पुढं घडवायचं होतं। आपल्या समाजाला पूर्वी कुठं मान देत नव्हते, परंतु माझ्या मुलांच्यामुळं आज इथपर्यंत मान मिळालं आहे। शिक्षण ही पहिली मी गोष्ट त्यांच्या भिळवली आणि खरं त्यांच्यावर चांगले संस्कार केले, त्यांचं शिक्षण झालं आणि तो आज इथपर्यंत पोचला आहे। तर आमच्या पूर्ण माहेरी आणि सासरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व मातंग समाजाला आनंद झालेला आहे। धन्यवाद। काय वाटतं आपण समाजाला विधान परिषदेवर घेऊन भाजपाने एक संधी दिली आहे, एक समाजाचा व्यक्ती विधानसभेवर गेला आहे, एक समाज भगिनी म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? मला सुद्धा हेच वाटतं की आम्ही सर अगोदरही अण्णाभाऊ साठे महामंडळावरती होते आणि त्याही वेळेला त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळं आज ते आमदार झालेले आहेत आणि ह्या आमदारकीचा संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांना त्याचा उपयोग 100% होणार आहे। आमचा जो समाज आहे हिंदू मातंग समाज, ह्या मातंग समाजाला सुद्धा त्यांचा उपयोग होणार आहे आणि नक्कीच ते चांगलं काम करणार आहेत आणि त्यांच्या आईचं नाव मोठं करणार आहेत। आता आज आईचं नाव तर मोठंच झालेलं आहे, आज त्या भारावून गेलेल्या आहेत, त्या सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, म्हणजे एवढ्या त्या खुश झालेल्या आहेत आणि मी अमित सरांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करेन। त्यांच्या आईसाहेब आहेत, आज यांच्यामुळं हा हिरा जन्माला आलेला आहे, त्यामुळं यांचंही खूप खूप कौतुक। खूप कष्टातनं त्यांनी अमित सरांना लहानाचं मोठं केलेलं आहे। स्वतः अमित सरांनी सुद्धा खूप कष्ट घेतले, त्यामुळे आज ते इथं आहेत। म्हणजे अगदी पेपर टाकण्यापासूनचे, दूध पिशवी टाकण्यापासूनचं त्यांनी काम केलं आणि आज ते एक आमदार झालेले आहेत। मला असं वाटतं ते आज आमदार झालेले आहेत, पण पुढे जाऊन ते एक मंत्री व्हावं आणि ते खरंच म्हणजे आज एवढे मोठे ते आमदार झालेले आहेत आणि ह्या अगोदरही ते चांगलंच काम करते, पण थोडाही गर्व त्या माणसाला नाही, अगदी सर्वसाधारण माणसासारखं ते राहतात। मी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे काही वरिष्ठ आहेत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमित शहाजी, उपमुख्यमंत्री
अजितजी पवार, परत जे काही सगळ्यांचाच मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन आणि भारतीय जनता पक्षाचं मी आभार मानेन, कारण आज 5वा आमदार पिंपरी चिंचवडला दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. निश्चितच आपण बघितलं की अनेक दिवसापासून जो आहे तो मातंग समाज जो आहे तो मागासलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच जे आहे ते पिंपरी चिंचवडला मातंग समाजाचं एक नेतृत्व मिळावं आणि उच्च शिक्षित असे अमित गोरखे यांना भारतीय जनता पार्टीनं जी आहे ती संधी दिलेली आहे. खरोखरच आम्ही मातंग समाजाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुती या सर्व आघाडीच्या नेत्यांचं मनापासून आभार आम्ही मानतो आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी अमित गोरखे या युवकाचं त्यांनी जी निवड केली ती निवड अतिशय योग्य आहे. त्याचं कारण असं, थोड्याच कालावधीमध्ये त्यांना महामंडळ मिळालेलं होतं अण्णाभाऊ साठेंचं. थोड्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं ते वाखाणण्याजोगं होतं, कालावधी कमी मिळालेला होता आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं मातंग समाजाला तर न्याय द्यायचा आहे. मग कोणाच्या माध्यमातून द्यायचा, तर तो अमित गोरखे या युवकाच्या माध्यमातून तो न्याय भारतीय जनता पक्षानं मातंग समाजाला दिलेला आहे, त्यांना आमदार केलेला आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतोच. परंतु महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे प्रश्न अतिशय जटिल प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवणारा नेता आमचा मंत्रिमंडळात असण्याची खऱ्या अर्थानं मनापासून आमची इच्छा आहे. का तर एकही नेता महाराष्ट्रात आता सध्या कॅबिनेट दर्जाच्या पदावर अजिबात नाही. त्याच्यामुळं अमित गोरखेसारख्या सुशिक्षित शिकलेल्या धडधाडीच्या युवकाला, अनुभवी नेतृत्वाला निश्चितपणानं समाजाला न्याय देण्यासाठी मंत्रिपद द्यावं अशी आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडं, फडणवीस साहेबांकडं, आम्ही अजितदादा पवार यांच्याकडं आम्ही याची मागणी करत आहोत आणि ती मागणी निश्चितपणाने ते योग्य असल्याने पूर्ण होईल अशी आमची पिंपरी चिंचवड शहराची आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. निश्चितच आपण बघितलं की मातंग समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी ज्या आहे ते अमित गोरखेसारख्या युवकाला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी जी आहे ते इथल्या पिंपरी चिंचवड शहराच्या मातंग समाजाच्या वतीनं आहे ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.